नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण पापलेटची रेसिपी दाखवणार आहोत आणि भरलेला पापलेट दाखवणार आहोत। हे असे एका साईडला असे 3 कट दिलेत आणि दुसऱ्या साईडला आपल्याला चटणी भरण्यासाठी हे असं आतमध्ये पूर्ण पोकळ हे चीर मारून घेतलेलं आहे। आतलं सगळं काढून घेतलेलं आहे। खोबरं, ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी। पापलेटच्या अंदाजाने आपण घ्यायचं। लसूण भरपूर आहे, आलं आहे, मिरच्या आहेत आणि भरपूरशी कोथिंबीर आपण ह्याची चटणी करून घेणार आहोत। मॅरिनेशन होईल। थोडंसं आपण मीठ घालणार आहोत। जसं आपण तळताना मासे लावतो त्याप्रमाणे त्याला लावायचं आणि हे सर्व याला लिंबाचा रस व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि बाकी तयारी होईपर्यंत त्याला छान ते मुरलं जाईल। त्याच्यात आपण ही खोबऱ्याची चटणी बनवून आणलेली आहे। मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि ओलं खोबरं घेतलं आपण। तर आता आपण तेलावर ज्या पॅन मध्ये आपण मासे तळणार आहोत, फ्राय करणार आहोत तो पापलेट, त्याच्यात थोडंसं तेल घालून ही चटणी आपल्याला परतून काढायची आणि सुकी बनवायची आहे, जेणेकरून ज्या पापलेट आपण खाणार तर ती कच्ची लागता कामा नये, असं आतपर्यंत तो मसाला व्यवस्थित शिजला जाईल। तर ही आपण आता तेलावर छान परतून काढणार आहोत। जे तंदुरीचं मॅरिनेशन करणार आहोत त्याच्यासाठी आपण 2 चमचे दही घेतले, मी 1 चमचा बेसन आहे बाइंडिंग साठी, थोडंसं आलं आहे किसलेलं, भरपूर असा लसूण आहे किसून घ्यायचा आणि हे मसाले आहेत। धणा जिरा पावडर आहे, हळद आहे आणि लाल तिखट आहे। आता अंदाजाने मीठ घालत जायचं, 1 चमचा, आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय। एका बाजूला आपली चटणी हेच होते, सुकी होते, ते आपण त्यातलं पाणी सगळं व्यवस्थित काढून टाकणार आहोत। तर ही चटणी सुकवून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला पाणी त्यातलं, आणि मग आपण पापलेट मध्ये भरणार आहोत। आपण एक एक पापलेट घेऊया आणि त्याच्यामध्ये आता चटणी भरूया। पण चटणी लावायला चालू केलेली आहे। खोबऱ्याची जी चटणी आपण वाटून घेतली होती तर ती पूर्ण आतपर्यंत त्या पॉकेटमध्ये चमच्याने अशी आतपर्यंत जाते ती व्यवस्थित। आणि वरून आपण सेकंड जे घेतलेले तंदुरी मसाला बनवला होता तर ते आपण व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये चटणी आणि बाहेरून तंदुरी मसाल्याचं खूप छान टेस्ट येणार। सगळ्या पापलेटांना आपण व्यवस्थित चोळून घेऊया। आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर मॅरिनेशन करून ठेवलं आणि नंतर मग फ्राय केले जेवताना, आणि काय फ्राय करायला खूप वेळ लागत नाही, तर आपण तळण्यासाठी समप्रमाणात तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेणार आहोत, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा जास्त येतो। त्यातच थोडी आपण हळद आणि लाल मिरची पावडर घालणार आहोत। व्यवस्थित सर्व एकत्र करून पापलेटला मस्त कोट करायचे, व्यवस्थित दाबून लावायचे, जेणेकरून रवा आणि तांदळाचं पीठ पडणार नाही खाली। असं छानपैकी एकदम दाबून दाबून लावायचं त्याला। पॅन मध्ये आपण तेल घातलंय आणि आता एका वेळेला 2च पापलेट आपल्याला फ्राय करता येतील। तर मंद याच्यामध्ये गॅसवर आपण तेल थोडं जास्त घालायचं, कारण ते शिजायला व्यवस्थित वेळ लागेल। एका बाजूने कुरकुरीत झाल्यानंतर अलगद आपल्याला उलटायचं ते। बघाल तुम्ही इतकं छान क्रिस्पी झालेलं आहे आणि आपले 2 पापलेट बनवून मस्त रेडी आहेत। खूप सुंदर दिसतात आहेत आणि चवीलाही भन्नाट लागणार आहेत। आता 31 किंवा ख्रिसमस येतोय। तंदुरी मसाल्यामध्ये चटणी भरलेले पापलेट आपले झालेले आहेत। नक्की करून बघा। धन्यवाद। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।